मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील पेण तालुक्यातील तरणखोप हद्दीत पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने धडक कारवाई करून डिझेलचे 10 अनधिकृत टँकर जप्त करून एकूण 1,43,06,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करीत एकास अटक करण्यात आली आहे। याबाबत पेण पोलीस ठाण्यात सुरेश शांताराम थळे राहणार खंडाळा तालुका अलिबाग यांनी तक्रार दाखल केली आहे। मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास तरणखोप येथील हॉटेल शुभलक्ष्मी समोरील मोकळ्या जागेत ट्रक नंबर MH46 BU 2388, टँकर नंबर MH04 GF 8017, टँकर नंबर MHAG 4753, टँकर नंबर MH04 GSS 2203, ट्रक नंबर MH46 BU 2388, ट्रक नंबर MH34 BG 8167, ट्रक नंबर MH04 GR 0597, ट्रक नंबर MH04 GF 8017, ट्रक नंबर MH02 MG 4753, ट्रक नंबर MH04 HS 2203 या टँकरमधून डिझेलची अवैधरित्या वाहतूक आणि साठवणूक होत असल्याची माहिती मिळाल्यावर राज्यस्तरीय दक्षता विभागाच्या विशेष पथकाने ही धाडसी कारवाई केली। सर्व टँकरमधून मिळून एकूण 1,43,06,000 रुपयांचा डिझेल तस्करी पकडण्यात पुरवठा विभागाच्या राज्य दक्षता पथकाला यश आले आहे। मोहम्मद अली जहीर मोहम्मद लंबे, इश्तियाक राजू पंडित उस्मान या 9 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे। याबाबत पेण पोलीस ठाण्यात 02/2024 भारतीय दंड विधान संहिता कलम 420 जीवनावश्यक वस्तू कायदा 1955च्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भोर हे करीत आहेत। सम्राट मराठी लाईव्हसाठी अमोल कुमार जैनसह ब्युरो रिपोर्ट पेण अलिबाग।